हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि जसं काल तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की आता हळूहळू सगळी रानातली फळं वगैरे लागायला स्टार्ट झालेली आहेत. तर आता मी आमच्या छोट्याशा बागेमध्ये आहे. ही बाग तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितली असाल, जिथे मोगऱ्याच्या कळ्या वगैरे खूप साऱ्या लागल्या होत्या. आता परत मोगऱ्याच्या कळ्या लागतीलच. पण आज ना तुम्हाला मी म्हणजे मध्ये पण मी एकदा व्हिडिओ टाकला होता त्या वेलीचा. तर त्या वेलींवरती ते कंदमुळं येतात. जसं की तुम्ही बघितलं असाल, करिंदे माहिती असतील तुम्हाला. करिंद्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक कडू करिंदे आहेत, एक गोडच करिंदे असतात. तर ते वेलींवरती येतात. त्याच पद्धतीने हे पण जे कंदमूळ आहे, हे पण जे घुरक्यान आहे, ते पण वेलींवरती येतं. आणि याचा व्हिडिओ मी आधी टाकला होता. नुकतंच रुजलं होतं पावसामध्ये तेव्हा. आणि आता त्याच्यावरती छोटे-छोटे लागलेले आहेत. सो पाहिजे तशी वाढ नाही झालेली आहे, कारण की एवढी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. सो खूप जंगल झालं, त्याच्यामुळे तुम्हाला ते बघायला मिळेल. म्हणजे हे आणि कसं असतं, आता कोकणामध्ये प्रत्येकाचे झाडं असतात. त्या झाडांवरती ह्या वेली सोडल्या जातात. त्याच्यामुळे ना प्रॉपर चांगला जागा मिळतो. मेन म्हणजे पसारा जास्ती नसतो. एकदम उघड्यावरती असतं, त्याच्यामुळे छान ही कंदमुळं होतात. मोठी-मोठी अशी होतात. तर आपल्या इथे पण लागलेत, पण छोटे-छोटे आहेत. सो नक्की बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर बघा. तर ना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिन्या तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला ना आता ह्या वेली अशा दिसणार नाहीत, कारण की आता ऊन पडतं आहे. तर उन्हामध्ये ना ह्या वेली एकदम सुकून जातात. जसं पाणी वगैरे असेल ना, तर ह्या दिसतात. तर ह्या बघा इकडे अशा ना सुकून गेलेल्या आहेत. ही पूर्ण बाग आहे आणि हे आपलं आहे सफरचंदाचं झाड. मस्तपैकी लावलेलं होतं ते आहे आणि बाकी सगळी झाडं आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला चिनी दाखवूया, म्हणजे चिनी काय प्रकार असतो. तर तसं बघायला गेलं ना, तर ह्या वेली म्हणजे अशाच वाढतात. त्यांना खत वगैरे काही टाकावं नाही लागत. आणि याचा व्हिडिओ ना मी आधीसुद्धा टाकलेला आहे चॅनलवरती, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. हे आमच्या इथेच बागेमध्येच रुजलेलं दरवर्षी रुजतं, कारण की त्याचा जो कांदा आहे ना, तो इथेच आहे. त्याच्यामुळे इथेच रुजतं. आणि हे बघू शकता कढीपत्त्याची सुद्धा खूप सारी झाडं आहेत. ही बघा इकडून सगळीकडे कढीपत्त्याची झाडं आहेत. कढीपत्त्याचा जर तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ बघायचा असेल ना, त्याचं कशा पद्धतीने ते रुजतात किंवा त्याचं काय कार्य आहे, तर आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर हे बघा, दाखवते तुम्हाला. तर ह्या ज्या वेली आहेत ना, तर ह्या वेलींच्या टोकांवरती ती जी फळं असतात, म्हणजेच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे चिनी, जशी घोरक्यानं तुम्हाला मला दाखवली आहेत, जसं सुरणाचे कांदे दाखवलेले आहेत, त्याच पद्धतीने हे पण आहेत. पण हे वेलींवरती लागतात. तर जसं बघायला गेलंत ना, तर आता जसे करिंदे वेलीवरती लागतात ना, त्याच पद्धतीने करिंदेची पण पानं ना सेम अशीच असतात. फक्त साईजला मोठी असतात आणि डार्क एकदम हिरवी असतात. तर बघा, तर ह्याच्यावरती ना 2 लागलेत, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असे असतात. आता हे छोटे आहेत, पण ह्यांचं ना पाणी येणं नाही आहे किंवा दुसरं म्हणजे गोष्ट अशी की ही वेल पाहिजे तशी एकदम मजबूत नाही. त्याच्यामुळे ना ह्याला बऱ्यापैकी छोटे अजून ह्यांची साईज मोठी नाही झाली आहे. आणि त्याच्या खाली अजून एक आहे. हा बघा, हा बघा. तर याला चिनी म्हणतात. हे बघा, ह्याच्यापेक्षा पण लांब लांब होतात आणि हे ना शिजवून वगैरे मस्त लागतात. तर आता वेलींवरती ना छोटी छोटी चिनी लागायला सुरुवात झालेली आहेत. तर ह्या जास्ती वाढणार नाहीत, कारण की तेवढाच राहतील. काय काय वाढतील हे बघा. आता ना ह्या वेलींमधून हे बघा कशा बाहेर पडतात. हे बघा, तर ही सगळी चिनी आहेत. यांचं नावच चिनी आहे. चिनींसारखे दिसतात, त्याच्यामुळे ना चिनी घोरक्यानं वगैरे पण म्हणतात. आणि मस्तपैकी कापं वगैरे तुम्ही शिजवून वगैरे खाऊ शकता. जसे करीन ते आपण शिजवून खातो, त्याच पद्धतीने तुम्ही हे पण खाऊ शकते. बघा सगळीकडे आहेत. सो सगळं ना जंगल झालं आहे बघा, पूर्ण जंगल झालं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळीकडे दिसेलच, काय सांगू शकत नाही. हे बघा, ह्याचं मेन हे आहे ना, हे बघा, हे पूर्ण बुंदा आहे ना, तो खाली आहे. त्याचा जो कांदा आहे ना, तो पण खाली आहे. आणि ह्याचा जो कांदा असतो ना, तो पण खाल्ला जातो. तर अशा पद्धतीने ही तिकडे आपल्याकडे बागेमध्ये चिनी लागलेले आहेत घोरक्यानं, चिनी घोरक्यानं. तर इथे बघू शकताय तुम्ही. हे बघा, मी एक ना फांदी तोडली आहे त्यातली. ही बघा, ही वेल आहे पूर्ण आणि ही फांदी आहे. आणि तसं बघायला गेलं ना एकदम तुम्ही बघू शकता, ही एकदम कमकुवत आहेत. म्हणजे अजून हिला मोठी पण होणार नाही, तिथल्या तिथेच तशीच राहणार. तुम्ही बघू शकता बघा वेलींवरती कशा पद्धतीने हे लागतात आणि मस्त लागतात. ते मगाशी सांगितलं शिजवून वगैरे खाल्ली जातात. आता ह्याची साईज कमकुवत आहे, पण खूप मोठे पण चिनी होतात, लांब लचक्यांची. बघा अशी चिनी आहे. सो हे ना चिनी घोरक्यानं म्हणतात. आणि आपल्या बागेमध्येच आहेत ना, बघूया जेवढे अजून आहेत. काय काय नाही, छोटी पण अजून लागतात. इथे मी तुम्हाला दाखवलं नाही बघा. हे बघा, हे दिसतंय ना वरती, हे वरती जे दिसतंय ना, तर हे घोरक्यानंच आहे, पण अजून मोठं नाही झालेत. सो अजून टाईम आहे ना मोठे व्हायला. सो एक आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे बघा, काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे त्यातल्या त्यात मोठं आहे,
पण याच्यापेक्षा पण मोठे होतात. तर अशा पद्धतीने ही छान अशी मस्तपैकी घोरक्यानं आहेत. आणि मी तुम्हाला दाखवेन आता. खूप म्हणजे कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर वगैरे ही लावलेली असतात, त्याच्यामुळे ही तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्यात मोठ्यात मोठी पण असतात, ते पण दाखवेन तुम्हाला. पण आपल्या इथे तेवढी मोठी झालेली नाही आहेत, कारण की तुम्ही बघू शकता एवढं जंगल आहे ना, तर त्यांना अजिबात म्हणजे तेवढं पाहिजे तसं ना जागा म्हणजे नाही आहे. आणि मेन म्हणजे ना असं गौंडीमध्ये होत नाही, म्हणजे जास्ती दाट जंगलामध्ये असं काय ना होत नाही. ते सगळं जंगल झालं, त्याच्यामुळे ना पाहिजे तशी यांची ना वाढ नाही झाली आहे. तर हे बघा, इथं मगाशी मी दाखवलं ना, हे बघा चिनी घोरक्यानं लांब लचक होतात आणि मस्त लागतात. तर असे हे जसं की जमिनीच्या खाली उठतात, त्याच पद्धतीने वेलींवरती करिंदे आणि ही चिनी घोरक्यानं अशी 2 प्रकार आहेत घोरक्यांचे. तर हे वेलींवरती उठतात. हे बघा, ह्या वेली असतात. पाऊस पडला की ह्या वरती येतात आणि आता पूर्ण उन्हाळा चालू झाला, ह्या पूर्ण सुकून जातात आणि मग परत पाऊस स्टार्ट झाला की ह्या परत उगवतात. आणि ह्याच्यावरती बरोबर हे जे तुम्हाला बघायला मिळते ना ह्या वेली, तर वेलींच्या बरोबर मधोमध ना इथे सगळीकडे हे आपली जी घोरक्यानं आहेत, चिनी घोरक्यानं, ती येतात. हे बघा, आता हे वेल आहेत ना असे पूर्ण सुकून जाणार. हे मी ओढले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण की इथे एवढं जंगल आहे ना, तर जंगलामध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही, म्हणून ओढले आहेत. तर असे दरवर्षी आपल्या इथे हे रुजतात. तर ह्यावेळेस जरा साईज खूपच छोटी आहे, कारण की तेवढी वाढ नाही झाली आहे त्यांची, तेवढी पाहिजे तसं त्यांना हे नाही मिळालं, जागा नाही मिळाल्या त्याच्यामुळे. सो हे आपण सगळं साफ करू नेक्स्ट टाईम आणि छान येतील, कारण की कांदा जो आहे तो अजून आतमध्ये आहे, त्याच्यामुळे पुढच्या वर्षी पण लागू शकतात आपल्याकडे. तर ह्या वर्षीची बघा किती छोटी छोटी आहेत. तर ही ना बाजारामध्ये विकायला वगैरे येतात. आणि आत्ता तर तुम्ही बघितलंत ना, तर जी काही काटेगणगं वगैरे असतात ना, ती पण विकायला येतील. आणि त्याचबरोबर ही चिनी घोरक्यानं आणि जे मेन घोरक्यानं असतं ना, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. सुरणाचे कांदे वगैरे पण. तर ही बघा, अशा पद्धतीने ही सगळी घोरक्यानं आहेत. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता ह्या सीझनमध्ये ना हे म्हणजे लागतात आधीपासूनच, काय काय उशिरा पण लागतात, तर आपले उशिरा लागलेले आहेत. आणि आता डिसेंबर जानेवारीमध्ये हे काढतात आणि मस्तपैकी शिजवून वगैरे खातात. आणि मेन गोष्ट अशी, जरी तुम्ही काढून ठेवलं तरीही चांगली राहतात, त्यांना काहीही होत नाही. जसे आपण सुरणाचे कांदे काढून जसे ठेवतो, त्याच पद्धतीने तुम्ही हे पण काढून ठेवले तरी यांना काहीही होत नाही. उलट ह्यांना काय येतं तर मोड वगैरे येतात. जर तुमच्याकडे समजा आता काटेगणगं वगैरे तुम्ही बाजारातून आणले असेल आणि त्यातलं एखाद दुसरं जर राहिलं असेल ना, ते खराब होत नाही, त्याला मोड वगैरे यायला चालू होतात. तर हे अजिबात खराब होत नाही. तर तुम्हाला दाखवण्यासाठी ते मी ना छानपैकी काढलेत बघा, छोटी छोटी आहेत. सो ठीक आहे, आता काय त्यांची जास्ती वाढ होणार नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढलेले आहेत. तर असे वेलींवरती छान अशी चिनी घोरक्यानं लागतात. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला, आत्ता इथे थांबणार आहोत आपण. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.